श्री स्वामी समर्थ. आजची गोष्ट एका स्त्रीच्या अक्सर संघर्षणाची आणि तिच्या आत्मशक्तीची आहे. ही गोष्ट आहे यामिनीची. खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. लहानपणीच यामिनीचं लग्न झालं. फक्त 14व्या वर्षी असताना बालविवाह म्हणजे लहानशी मुलगी, तिला अजून सगळं समजून घ्यायचं, तिच्यावर संसाराची जबाबदारी टाकली जाते. ती लहान असताना तिच्या मनात एकच श्रद्धा होती, श्री स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन ती दिवस काढायची आणि आयुष्यातलं दुःख सहन करायचा प्रयत्न करत राहायची. पण जेव्हा ती माहेरी काही सांगायची तेव्हा तिला ऐकावं लागायचं, आता तेच तुझं घर आहे, तिथेच तुला राहावं लागेल. नवरा तिच्याशी चांगला वागत नसे, पण पर्याय नव्हता, तिला तिथेच राहावं लागे. काही महिन्यांनी तिच्या नवऱ्याचा अपघातात मृत्यू झाला. तिचं बाळ नव्हतं, त्यामुळे सासरकडच्यांचं प्रेम नाहीसं झालं आणि एक दिवस तिला घराबाहेर काढलं गेलं. ती माहेरी गेली, पण तिथून तिला आधार मिळाला नाही. जेव्हा स्त्रीला दोन्हीकडून नकार मिळतो तेव्हा ती स्वतःचाच आधार बनते. यामिनीला स्वयंपाक चांगला यायचा. तिनं ठरवलं घराघरात स्वयंपाक आणि घरकाम करायचं. थोडेसे पैसे मिळू लागले आणि तिने एक छोटीशी झोपडी घेतली. तिथे ती राहायची. तिने स्वतःचं जग उभं केलं. एक दिवस एका घरात स्वयंपाक करता ती गाणं गुणगुणत होती. तिथे एक मोठा कार्यक्रम चालू होता. मोठमोठ्या व्यक्ती जमल्या होत्या. एका व्यक्तीने तिचा आवाज ऐकला आणि भारावून गेला. त्याने तिला विचारलं, इतका सुंदर आवाज आहे तुमचा, तुम्ही गाता का? यामिनी लाजून म्हणाली, नाही, मी इथं फक्त काम करायला येते. ते म्हणाले, तुमच्यासारखा आवाज लाखात एक असतो, तुम्ही आमच्या शो मध्ये गाणं गाल का? यामिनीचं मन गोंधळलं, काय बोलावं समजेना. पण त्या घरातल्या बाईसाहेब म्हणाल्या, यामिनी तू जा, ही तुझी संधी आहे आणि हे खूप चांगले लोक आहेत. ती गेली, ती गाणं म्हणाली आणि संपूर्ण प्रेक्षक भारावले. त्या दिवशी ती शोची विजेती ठरली. त्यानंतर तिने गाण्याचे क्लास लावले, रोज रियाज करायला लागली. एके दिवशी ती मोठ्या आयडियल शो मध्ये पोहोचली. तिथे तिने गाणं गायलं आणि संपूर्ण देशाने तिचा आवाज ऐकला. जेव्हा तिच्या यशाची बातमी सासरकडच्यांना, बाहेरकडच्यांना कळाली तेव्हा ते सगळे तिच्या आयुष्यात परत आले. पण यावेळी यामिनीच्या डोळ्यात अश्रू आले. तिला तिचे आधीचे दिवस आठवले. जेव्हा मला तुमची गरज होती तेव्हा तुम्ही कुठे होतात? आज मी यशस्वी आहे म्हणून तुमचा चेहरा दाखवायला आला आहात. माझ्या संकटाच्या वेळी जर माझ्या कोणी सोबत होते तर ते फक्त माझे स्वामी. स्वामींवरचा विश्वास आणि माझे कष्ट हेच माझं खरं बळ आहे. या कथेतून आपण काय शिकलो? की जगात किती संकट आली तरी तुम्ही प्रयत्न करत राहा. तुमच्या मागे नेहमी स्वामी समर्थ असतात. तुमच्यावर कोणी विश्वास ठेवत नसेल तरी स्वामी तुमचा हात कधीच सोडत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वामींच्या नावाने पुढे चालत राहा. यश तुमच्यापर्यंत चालत येईल. कथा आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपलं स्वामी कुटुंब वाढण्यासाठी आपल्या चॅनलला शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच प्रेरणादायी कथेसोबत आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवर. स्वामी समर्थ.